संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभाव या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघ निकाय या ग्रंथातील दुसऱ्या क्रमांकाचं सुत्त ज्याचं नाव आहे श्रामण्य फल सुत्त, त्या सुत्ताची सुरुवात आपण कालच्या देसनेपासून केली। हा श्रामण्य फल सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धांनी राजा अजातशत्रूला केलेला आहे। आपण कालच्या धम्म देसनेमध्ये या श्रामण्य फल सुत्ताची पार्श्वभूमी बघितली, कारण हे सुत्त एवढं मोठं आहे की एकाच धम्म देसनेमध्ये अर्ध्या पाऊण तासामध्ये हे सुत्त समजून सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण हे दीर्घ उपदेश आहेत ना, कारण त्याचं नावच आहे दीघ निकाय। त्यामुळे प्रत्येक सुत्त समजून घेण्यासाठी किमान 2-3 धम्म देसनांचा वेळ दिल्याशिवाय ते पूर्ण सुत्त आपण समजून घेऊ शकत नाही। श्रामण्य फल सुत्त ज्या सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धांनी राजा अजातशत्रूला केलेला आहे, राजा अजातशत्रू, याची पार्श्वभूमी आपण कालच्याही धम्मदेसनेमध्ये बघितली। कारण हा जो राजा अजातशत्रू होता याने आपल्या धार्मिक पित्याची हत्या केली। आपल्या धार्मिक पित्याची हत्या केल्यामुळे आणि इतरही काही अकुशल कर्म केल्यामुळे संपूर्ण राजगृह नगरीमध्ये सगळी लोक त्याला लांछन लावत होते, त्याला अपशब्द बोलत होते। कोणाच्याही मनात राजा अजातशत्रूबद्दल किंचितही प्रेम उरलं नव्हतं आणि तेव्हापासून तो अतिशय दुःखी राहायचा। त्याला असं वाटायचं मी माझ्या पित्याची हत्या केली, अरे मी माझ्या पित्याची हत्या केली, मी खूप मोठं अकुशल कर्म केलं, पाप कर्म केलं, माझं मन अत्यंत उद्विग्न होत आहे, बेचैन होत आहे। असं कोणी आहे का की ज्याच्यासोबत सत्संग केल्यानंतर, ज्याच्यासोबत धर्म संवाद केल्यानंतर माझ्या मनाला शांती मिळेल, माझ्या मनाला सुख मिळेल, माझ्या मनाला शांती मिळेल, माझ्या मनाला सुख मिळेल, असं कोणी आहे का? तर सुत्ताची सुरुवात आपण बघितली की महलामध्ये असताना हा राजा अजातशत्रू, ते सगळे अमात्य लोक तिथे बसलेले आहेत आणि हा राजा अजातशत्रू म्हणतो की कार्तिक पौर्णिमेची किती सुंदर रात्र आहे। ती कार्तिक पौर्णिमेची रात्र होती, आकाशामध्ये तारे चमकत आहेत, चांदणी चमकत आहे, किती सुंदर रात्र आहे। मला असं वाटतंय की कोणासोबत तरी सत्संग करावा, कोणासोबत तरी धर्मसंवाद करावा की जेणेकरून माझ्या मनाला शांती मिळेल, माझ्या मनाला सुख मिळेल। तर मग एक अमात्य उठला, एका अमात्याने पूरण काश्यपाचं नाव घेतलं की पूरण काश्यप ज्ञानी आहेत, वृद्ध आहेत, तपस्वी आहेत, त्यांचा सत्संग करा। पण राजाच्या मनाला काही सौख्य मिळालं नाही। दुसरा जण उठला, त्याने मखली गोसालचं नाव घेतलं
तिसरा अमात्य उठला, त्याने पखूत कच्चाईंचं नाव घेतलं. चौथा अमात्य उठला, त्याने अजित केसकंबलीचं नाव घेतलं. पाचवा अमात्य उठला, त्याने संजय बेलट्टीपुत्ताचं नाव घेतलं. सहावा अमात्य उठला, त्याने निघंटनाथ पुत्ताचं नाव घेतलं. आणि सगळेच जण म्हणत होते की हा वृद्ध आहे, हे वृद्ध आहेत, यांच्याशी सत्संग करा, यांच्याशी धर्मसंवाद करा. पण एवढ्यांची नावं ऐकूनही राजा अजातशत्रूच्या मनाला जे सौख्य मिळायला पाहिजे ना, जे सुख, ते काही मिळालं नाही. तिथं जीवक पण होता. राजा अजातशत्रू जीवकाला म्हणाला की अरे जीवका, तू का बरं शांत आहेस? तू पण काहीतरी बोल, हे सगळेच जण बोलत आहेत, तू पण काहीतरी सांग. तर जीवक काय म्हणतो, राजा मला माफ करा, माझ्या आम्रवनामध्ये साक्षात महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध त्यांच्या 1250 भिक्खू संघासमोर विहार करीत आहेत. आणि त्यांची अशी ख्याती आहे. कोणाची? म्हणजे जीवक सांगत आहे अजातशत्रूला की भगवान बुद्धांची अशी ख्याती आहे. कशी? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं, असे ते भगवान आहेत. अशी त्यांची सुविख्यात ख्याती आहे राजा. तर मला वाटते तुम्ही त्यांचा सत्संग करावा. भगवान बुद्धाचं नाव ऐकल्याबरोबर ते सौख्य मिळालं बघा राजा अजातशत्रूच्या मनाला. त्याच वेळेला 500 हत्तींची स्वारी तयार केली. एका हत्तीवर तो स्वतः बसला आणि बाकी सर्व हत्तींवर राण्या बसवल्या. जीवक सोबत घेतला आणि सगळेजण कुठे गेले? भगवान बुद्धांना भेटायला जीवकाच्या आम्रवनामध्ये. मग जिथपर्यंत हत्ती जाता येईल तिथपर्यंत हत्तीच्या स्वारीने गेला, खाली उतरला आणि मग जीवकाच्या मागे मागे पायी पायी असं दबक्या पावलांना जाऊ लागला. तर त्याला बघितलं इथं एकदम शांतता आहे. जीवक तर म्हणत होता 1250 भिक्षू आहेत, इथं तर एकदम शांतता आहे. तो काय म्हणे, अरे जीवका, खरं खरं सांग, खरं खरं सांग, तू मला संकटात तर नेत नाही ना, मला वैऱ्यांच्या तर स्वाधीन करत नाही ना? जीवक काय म्हणाला, महाराज घाबरू नका, महाराज घाबरू नका, अंतपुरामध्ये प्रवेश करा. बघा तिथे भगवान बुद्ध विशाल भिक्खू संघासमोर बसलेले आहेत. ते दोघे जण आतमध्ये प्रवेश करतात. तर बघा एवढी शांती, म्हणजे शांती असते बघा तिथे. ती शांती अनुभवल्याबरोबर याच्या मनात प्रश्न उत्पन्न होत, म्हणजे मनामध्ये विचार येतो की किती शांती आहे, अशी शांती मी जीवनात कधीच अनुभवली नाही. अरे अशी शांती जर माझ्या पुत्राला म्हणजे उदयभद्राला जर मिळाली तर त्याचं किती भलं होईल, त्याचं किती मंगल होईल, असं म्हणत विचार करता करता भगवान बुद्धांच्या जवळ जातो आणि भगवान बुद्धांना अभिवादन करतो, बाजूला बसतो आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, आपली जर परवानगी असेल तर आपणास मी एक प्रश्न विचारू शकतो का? भगवान म्हणाले, महाराज खुशाल विचारा, तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न असेल तो प्रश्न खुशाल विचारा. तर बघा हा राजा अजातशत्रू जरी याने पित्याची हत्या केली, जरी अकुशल कर्म करणारा असला तरी या प्रश्न बघा कसा विचारतो. म्हणजे ज्ञानी होता, याच्यामध्ये 5 हत्तीचं बल होतं, ज्ञानी होता हा, जरी अकुशल कर्म केलं असेल पण हा ज्ञानी होता. तर हा भगवान बुद्धांना काय प्रश्न करतो बघा. तो भगवान बुद्धांना पहिला प्रश्न विचारतो. तो म्हणतो, भगवान, महात, घोडेस्वार, सारथी, धनुर्धर, युद्धामध्ये निशांत धरणारे, सैन्यातील व्यवस्थापक, साहसी सैनिक, मोठमोठे राजपुत्र, हल्ला करणारे, हत्तीसारखे बलवान पुरुष, शूर सैनिक, कातडी आरमार घालून लढणारे, दासीपुत्र, आचारी, आचारी म्हणजे स्वयंपाक बनवणारे, न्हावी, स्नान घालणारे, मिठाईवाले, मालकार, धोबी, कोष्टी, बुरुड, कुंभार, गणिती, हिशोबनीस, असे असंख्य आणखीन अनेक तऱ्हेचे धंदे करणारे लोक या नगरीमध्ये आहेत. धंदा करतात ना लोक, बिझनेस, काम धंदा, पैसा कमवण्यासाठी. हा प्रश्न बघा कसा विचारतो. हे जे काही एवढे लोक आहेत हे सगळेजण अनेक तऱ्हेचे धंदे करतात, कष्ट करतात, हे याच आयुष्यात आपल्या डोळ्यात देखत आपल्या कामधंद्याचे फळ उपभोगतात. स्वतःच माता पितरांस, बायको मुलास व मित्रास सुख व आनंद देतात.
व श्रेष्ठ फळ मिळावे, स्वर्ग प्राप्ती व्हावी, सुख प्राप्त व्हावे व उत्तम स्थानाची प्राप्ती व्हावी म्हणून श्रमण व ब्राह्मण यास दक्षिणा सुद्धा देतात. याप्रमाणे याच जन्मात डोळ्यांनी दिसण्यासारखे श्रामान्य जीवनाचे फळ मिळणे शक्य आहे का? बघा कसा भारी प्रश्न विचारला. म्हणजे याचा भावार्थ असा आहे, या प्रश्नाचा भावार्थ तो विचारतो की भगवान, आपण पाहतो की अनेक लोक कष्ट करतात, चर्मकार आहेत, धनी आहेत, कष्टकारी आहेत, शेतकरी, अनेक अनेक लोक आहेत. ते कष्ट करतात, कष्ट केल्यानंतर त्यांना त्या कष्टाचं फळ मिळतं, म्हणजे पैसे मिळतात. त्या पैशाचा ते उपभोग घेतात, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ त्यांना याच जीवनामध्ये मिळते. समजा कोणी तुमच्याकडे काम करणारे असेल, काम करणार असतात ना कोणी सेवक लोक, ते काम करतील, काहीतरी पगार असतो त्यांचा. तुम्ही त्यांना म्हटलं, भाऊ तू काम कर, तुझ्या कामाचे पैसे मी पुढच्या जन्मात देईल. तो जो काम आहे करत नाही मी काम, असं म्हणेल ना. तू काम कर, हे एवढं काम कर, तुझ्या कामाचे पैसे मी पुढच्या जन्मात देईल. तो काय म्हणेल, ते नका सांगू, पुढचा जन्म याच जन्मात पाहिजे, आत्ताच पाहिजे. म्हणजे माझ्या कामाचं फळ मला आत्ताच पाहिजे, याच जन्मात पाहिजे. पुढचा जन्म कोण बघितला, तुम्ही राहता का मी राहतो, कोण बघितला, याच जन्मामध्ये पाहिजे म्हणते. तर अजातशत्रू काय विचारतोय, हे जे लोक कामं करतात, या काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाचं फळ याच जन्मामध्ये मिळते. ते त्या पैशाने पोट भरतात, बायको लेकरांचं पोट भरतात, आपल्या मातापितरांचं पोट भरतात, ब्राह्मण श्रमणांना दान पण देतात. किती चांगलं आहे, याच जन्मात त्यांना त्यांचं फळ प्राप्त होते. तर भगवान याप्रमाणे याच जन्मात डोळ्यांनी दिसण्यासारखे श्रामण्याचे फळ, म्हणजे हे श्रमण जीवन आहे, हे जे श्रमण जीवन आहे, या श्रामान्य जीवनाचे फळ मिळणे शक्य आहे का भगवान? किती गंभीर प्रश्न विचारला अजातशत्रूने. किती गंभीर प्रश्न विचारला. तर भगवान बुद्ध त्याला प्रतिप्रश्न विचारतात. भगवान बुद्ध त्याला विचारतात की राजा महाराज, जो प्रश्न तुम्ही मला विचारला तसाच प्रश्न तुम्ही आणखीन दुसऱ्यांना कोणाला विचारला का महाराज? तर अजातशत्रू राजा म्हणाला की भगवान, मी जो प्रश्न तुम्हाला विचारला ना, तोच सारखाच प्रश्न मी एकदा पूरण काश्यपाला सुद्धा विचारला होता. पूरण काश्यप, मी आपण मागच्या धम्मदेशमध्ये शिकलो ना, ते 6 जे ऋषीमुनी होऊन गेले बुद्ध काळातले. तर तो म्हणतो की भगवान, मी असाच प्रश्न पूरण काश्यपाला पण विचारला, पण पूरण काश्यप काय म्हणाला? पूरण काश्यप असा म्हणे की तुम्ही जीवना, त्याचा अक्रियवाद, पूरण काश्यपाचा काय अक्रियवाद आहे, त्याला तो पूरण काश्यप आहे, त्याचा अक्रियवाद. तो पूरण काश्यप, भगवान मला पूरण काश्यप म्हणाला की महाराज, तुम्ही पुण्य करा की तुम्ही पाप करा, त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे त्याचं स्टेटमेंट बघा, तुम्हाला वाचून दाखवतो. तो काय म्हणतो की अजातशत्रू म्हणाला की पूरण काश्यप मला असा बोलला की एखाद्याने काही केले अथवा करविले, मला कापले अथवा कापविले, त्रास दिला अथवा देवविला, आता मराठीचे शब्द आहे, समजून घ्या काय लिहिलं. मला त्रास दिला अथवा देवविला, शोक केला असा त्रास झाला, चोरी केली, ठार मारले, घरफोडी केली, दरोडा घातला, एखाद्या घरातील काही चोरले, वाटमारी केली, पर्दागमन केलं, असत्य भाषण केलं, तरी त्यास पाप लागत नाही. असं कोण बोलला अजातशत्रूला? पूरण काश्यप. का बरं? अक्रियवाद. तुम्ही पाप करा की पुण्य करा, त्याचं काही फळ मिळत नाही. किंवा तीक्ष्ण धारेच्या त्यापासून काही पाप लागत नाही. किंवा गंगा नदीच्या दक्षिण तीरावर जाऊन एखाद्याने हाणामारी केली, कापले अथवा कापविले, त्रास दिला अथवा देवविला, किंवा गंगा नदीच्या उत्तर तीरावर जाऊन एखाद्याने दान दिलं किंवा देव आज्ञा केली, यज्ञ केले अथवा करविले, तरी त्यापासून मुळीच पुण्य लागत नाही. असं कोण बोलताय अजातशत्रूला? पूरण काश्यप. कारण का? अक्रियवाद. पापाचंही काही पापही नाही, तुम्ही पाप करा त्याचा काही मतलब नाही, तुम्ही पुण्य करा त्याचा काही मतलब नाही. तर तो अजातशत्रू राजा जो आहे तो का तो असं म्हणतो, भगवान मी त्याला असं विचारलं, ह्याने असे उत्तर दिले, मी त्याला विचारलं सामान्य जीवनाचं फळ मिळते का, आणि त्याने भलतंच उत्तर दिलं. म्हणजे भगवान असं झालं, मी आंब्याबद्दल विचारावं आणि त्याने फणसाबद्दल सांगावं.
म्हणजे असे वाक्य बघा. म्हणजे मी त्याला आंब्याबद्दल विचारले तर त्याने फणसाबद्दल सांगितले. कोण म्हणतो असा? अजातशत्रू सांगत आहे. मी त्याला आंब्याबद्दल विचारलं, तो फणसाबद्दल सांगत आहे. म्हणजे त्याला सामान्य जीवनाबद्दल विचारलं, तो हे भलतंच काहीतरी सांगत आहे भगवान. पुन्हा भगवान म्हणतात, परंतु तुम्ही आणखीन कुणाला विचारलं? मग तो अजातशत्रू म्हणतो की भगवान, मी असाच प्रश्न मख्खली गोसाल याला विचारला. भगवान मख्खली गोसाल. अरे मख्खली गोसालचा काय? नियतिवाद. तो काय म्हणणार आहे? राजा, सब नसीब नसीब की बात है, ना पुण्य ना पाप, जे नशिबामध्ये आहे तेच मिळते. तर मग तिथेही काय झालं? मी आंब्याचं विचारतो, हे फणसाचं सांगते. पण राजा म्हणाला की भगवान, मला त्याच्या उत्तरानं समाधान मिळालं नाही. म्हणजे अजातशत्रू भगवान बुद्धाला सांगत आहे की भगवान, माझ्या मनामध्ये असं आलं की याला सरळ राजगृहाच्या बाहेर काढून टाकावं, सरळ राजगृहाच्या बाहेर काढून टाकावं. पण मी तर राजा आहे, मी असं करू शकत नाही. लोकलज्जा आहे. त्यामुळे भगवान, मी त्या पूरण काश्यपाचा बोलण्याचं ना अभिनंदन केलं ना त्याची काही निंदा केली, अशी फक्त मान हलवली. बरं ठीक आहे असं बोललो आणि आलो भगवान, कारण मी राजा आहे, बाहेर काढू शकत नाही. पुन्हा भगवान म्हणतात की आणखीन हा प्रश्न कोणाला विचारला? तर तो म्हणतो, मी असाच प्रश्न अजित केस कंबली याला पण विचारला भगवान. मग तो काय म्हणाला? तो काय म्हणणार? उच्छेदवाद. अजित केस कंबलीचा. तुम्ही पाप केलं, पुण्य केलं, एकदा का तुम्ही मेले, संपलं. तुमचं पापही उच्छेद, तुमचं पुण्य उच्छेद झाला. म्हणजे याचं काय झालं? आंब्याचं विचारा, हे फणसाचं सांगते. सेम, मी याला आंब्याचं विचारतो आणि फणसाचं सांगत आहे. त्यानंतर बुद्ध म्हणतात, आणखीन कोणाला विचारलं? मग तो म्हणतो की भगवान, मी असाच प्रश्न पकुध कच्चायन याला पण विचारला. पकुध कच्चायनचं काय? अन्योन्यवाद. यानं पण तेच उत्तर दिलं की शरीर हे 7 घटकांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख, आत्मा, याचा त्याच्यावरती प्रभाव पडत नाही. हात कापला तर फक्त हातच कापायला म्हणायचा, बाकी काही फरक पडत नाही. असं अन्य आहेत. तर भगवान, याचं पण सारखंच आहे. आंब्याचं विचारलं, यानं मला फणसाचं सांगितलं. पुन्हा बुद्ध विचारतात की तुम्ही आणखी हा प्रश्न आणखीन कोणाला विचारला का? अजातशत्रू म्हणजे भगवान, असाच प्रश्न मी संजय बेलठ्ठीपुत्ताला विचारला. त्याचा काय? अमरा विक्षेपात, संशय सांगणे. मला जर कोणी विचारलं पुण्य आहे का, मला वाटते आहे, तर मी काय म्हणेल? आहे, पुण्य आहे. आणि मला जर वाटलं की पुण्य नाही, तर मी काय म्हणेल? पुण्य नाही. संशयवाद सांगितला. तेव्हाही अजातशत्रू म्हणाला की भगवान, संजय बेलठ्ठीपुत्ताने सुद्धा असं उत्तर दिलं की मी आंब्याचं विचारलं, त्याने फणसाचं सांगितलं. त्यानंतर बुद्ध पुन्हा विचारतात की तुम्ही हा प्रश्न आणखीन कोणाला विचारला का? तर तो म्हणे, अजातशत्रू म्हणे की भगवान, असाच प्रश्न मी निगंठनाथ पुत्तांनाही विचारला. भगवान, निगंठनाथ पुत्तांना त्यांनी चातुर्मास संवर्वाद सांगितला. हिंसा, चोरी, व्यभिचार आणि परिग्रह हे 4 याच्यावरती संयम ठेवणे, संन्यास घ्या, वज्र तपश्चर्या करा. इथेही राजा अजातशत्रू भगवान बुद्धांना म्हणतो की इथेही भगवान, मी त्याला आंब्याचं विचारलं आणि त्याने मला फणसाचं सांगितलं. भगवान, प्रत्येक हे जे 6 ऋषी मुनींसोबत त्याने चर्चा केली, प्रत्येक वेळेस त्याला असं वाटलं, प्रत्येक वेळेस वाटलं की याला नगराच्या बाहेर काढून टाकावं. मी काय विचारतो आणि हे काय सांगत आहे? पण मी राजा आहे ना, मी असं करू शकत नाही. कारण शेवटी काही जरी झालं तर ह्या कोण आहे? ब्राह्मण आहे. म्हणजे अजातशत्रूचे शब्द आहेत, काही जरी झालं त्याचं उत्तर खरं असो की खोटं असो, पण हा शेवटी कोण आहे? हा ब्राह्मण आहे. याला मी नगरातून बाहेर काढू शकत नाही. म्हणून भगवान, मी यांच्या बोलण्याचं ना अभिनंदन केलं की चांगलं आहे असंही नाही, अभिनंदन केलं ना यांच्या बोलण्याची निंदा केली. भगवान, माझ्या या कोणत्याच यांच्या उत्तरामुळे माझं समाधान झालं नाही भगवान. तर भगवान, हाच प्रश्न मी आता तुम्हाला विचारतो. तुम्ही मला सांगा की सामान्य जीवनाचं फळ, म्हणजे हे श्रमण जीवन, सामान्य जीवनाचं फळ याच डोळ्याने दिसण्यासारखं जे फळ आहे ते याच जन्मामध्ये मिळते का? आणि मग भगवान बुद्ध या सामान्य जीवनाच्या फळाचा उपदेश त्या अजातशत्रू राजाला करतात आणि मग अजातशत्रू राजा समाधानी होतो. तर बुद्ध या प्रश्नाचं उत्तर देतात. तर भगवान बुद्ध त्याला प्रतिप्रश्न विचारतात की महाराज, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला जसं योग्य वाटलं तसं त्याचं उत्तर तुम्ही द्या. तर भगवान बुद्ध त्याला प्रश्न विचारतात की मला एक सांगा
समजा तुमचा एक दास आहे, दास म्हणजे नौकर, दास म्हणजे नौकर. समजा तुमचा एक दास आहे आणि तो जो दास आहे त्या दासाने, तो जो दास आहे समजा तो एक दास आहे, तो आपले काम करतो, तुमच्या उठायच्या आधी उठतो, दिवसभर तुमची सेवा करतो, झाडू मारतो, तुमचं साफसफाई करतो, तुम्ही झोपल्याच्या नंतर झोपतो, तुम्हाला खाऊ पिऊ घालतो, तुम्हाला नेहमी आनंद देतो, मनाजोगे बोलतो, आपल्याला नेहमी आनंद देतो. समजा आणखीन असं समजा की त्या दासाने जर असा विचार केला की हा पण राजा आहे, हा राजा आहे, हा सगळ्या सुखाचा उपभोग घेतो. समजा मी तो जर दास त्याने गृहत्याग केला, शिरोमुंडन केलं, अंगावरती काशाय वस्त्र परिधान केले आणि मग तो दूर एका निवासामध्ये जाऊन ध्यान मनन चिंतन करत आहे, सुखपूर्वक जीवन जगत आहे, तर राजा मला सांगा तुम्ही त्याला परत बोलवणार का? इथे सगळं सोडून दे, ते चिवर सोड आणि माझ्याकडे परत माझी परत सेवा कर, असं तुम्ही कराल का? तर अजातशत्रू काय म्हणे, भगवान नाही ना, भगवान माझा जर एखादा नौकर एखादा दास जर तो शिरोमुंडन करून अंगावरती काशा वस्त्र परिधान करून ध्यान मनन चिंतन करून आपल्या काया वाचा मनावरती संयम ठेवून सुखपूर्वक जीवन जगते, भगवान मी त्याला परत बोलवणार नाही, भगवान उलट मी त्याचा सन्मान करेल, त्याला मी हात जोडेल, भगवान. पुन्हा भगवान बुद्ध असं म्हणतात की ठीक आहे, आता हे झालं तुमच्या दासाबद्दल, तो तुमचा नौकर आहे. समजा पुन्हा बुद्ध विचारतात की महाराज तर मग आपल्याला मी विचारतो, जसे योग्य दिसेल तसे उत्तर द्यावे. समजा एखादा शेतकरी, एखादा स्वतःचा घर मालक, कर देणारा म्हणजे करदाता, जो तुम्हाला कर देतो, संपत्ती देतो, आपल्या खजिन्यात भर घालणारा असा कोणी जर आहे, समजा त्याच्या मनात जर प्रवज्या घेण्याचा विचार आला आणि त्याने ग्रहत्याग करून तो सुद्धा भिक्षू झाला, ध्यान मनन चिंतन करून तोही जर समजा सुखपूर्वक जीवन जगत आहे, तर तुम्हाला असं वाटेल का की त्याने ते सगळं सोडायचं आणि परत यायचं म्हणून गृहस्थ जीवनामध्ये? तर राजा म्हणाला की नाही भगवान, असं मला कधीच वाटणार नाही, उलट त्याचा आम्ही सन्मान करेल, भगवान त्याचा आम्ही सत्कार करेल. तर बुद्ध म्हणाले हेच तर फळ आहे, हेच तर फळ आहे. म्हणजे एक दास की जो तुमची सेवा करत होता तो भिक्षू झाल्यानंतर तुम्ही त्याला हात जोडता, हेच तर त्याच्या सामान्य जीवनाचं पहिलं फळ आहे. एक शेतकरी करदाता किंवा संपत्ती कमवणारा तो सुद्धा प्रवज्या घेऊन भिक्षू होतो, तर तुम्ही त्याला हात जोडता, हेच तर प्रत्यक्ष जीवन सामान्य जीवन जगण्याचं फळ आहे. तर तो आनंदी झाला, पुन्हा म्हणतो की भगवान याच्याही पेक्षा दुसरं कोणतं मोठं फळ आहे का? तर बघा हा अजातशत्रू राजा पुन्हा विचारतो की भगवान याच्याही पलीकडे जाऊन याचं मोठं सामान्य जीवनाचं फळ प्राप्त होते का? तेव्हा भगवान बुद्ध त्याला आणखीन सांगतात की महाराज समजा एखादा कुलपुत्र आहे, म्हणजे एखादा तरुण आहे, एखादा गृहस्थ आहे, त्याला जेव्हा असं समजते की भगवान बुद्ध उत्पन्न झालेले आहेत, भगवान बुद्ध हे कोण आहेत? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं, असे भगवान हे उत्पन्न झालेले आहेत. त्यांचा धम्म हा सुविख्यात आहे, असं त्याने ऐकलं आणि त्याच्या मनामध्ये अपार श्रद्धा उत्पन्न झाली बुद्धाबद्दल. त्याच्या मनात अपार श्रद्धा उत्पन्न झाली बुद्धाच्या सद्धम्माबद्दल आणि त्याने असा विचार केला की आता बस झालं, मी आता गृहस्थ जीवन जगत नाही, मी घरदार सोडतो, शिरोमुंडन करतो, अंगावरती चिवर परिधान करतो, भिक्षू होतो आणि छान ध्यान मनन चिंतन करतो. तर मला सांगा महाराज, मला सांगा तो जर ध्यान मनन चिंतन करत असेल तर ते त्याचं प्रत्यक्ष फळ आहे की नाही? तर राजा म्हणाला की हो भगवान, त्याला ते मिळणारं प्रत्यक्ष फळ आहे. महाराज याच्याही पुढे त्याचं एक फळ आहे,
जेव्हा तो अंगावर म्हणजे शिरमुंडन करतो, अंगावर काशा वस्त्र परिधान करतो आणि तो स्वतःला शील संपन्न बनविण्याचा प्रयत्न करतो. कोण? तो भिक्षू स्वतःला शील संपन्न बनविण्याचा प्रयत्न करतो. तो हत्या करत नाही, चोरी करत नाही, तो व्यभिचार करत नाही, तो खोटं बोलत नाही, कोणाची निंदा नालस्ती करत नाही, कोणाची चुगली चहाडी करत नाही, व्यर्थ बकवास करत नाही, मद्यपान करत नाही, एक वेळेस जेवण करतो म्हणजे विकाल भोजन करत नाही, उंच अशा आसनावरती तो झोपत नाही, आराम करत नाही. तर महाराज तो जर असा शील संपन्न झाला तर हे शील त्याला मिळालेलं प्रत्यक्ष फळ आहे की नाही? महाराज अजातशत्रू म्हणाला की हो भगवान, हे त्याला मिळालेलं प्रत्यक्ष फळ आहे. पुन्हा भगवान म्हणतात की महाराज तो जो शीलवान झालेला आहे त्याच्यानंतर तो स्वतःच्या इंद्रियांवरती संयम ठेवतो. कोण ठेवतो? श्रमण. एक श्रमण, बुद्धाचा श्रमण शील संपन्न झाला त्यानंतर तो इंद्रियांवरती संयम ठेवतो. आपल्या डोळ्यावर संयम ठेवतो, आपल्या कानावर संयम ठेवतो, नाकावर संयम ठेवतो, आपल्या जिभेवर संयम ठेवतो, आपल्या वाणीवर संयम ठेवतो, आपल्या या कायेवर संयम ठेवतो, आपल्या सर्व इंद्रियांवरती संयम ठेवतो. या तोंडाने कधी अकुशल करत नाही, या डोळ्याने कधी अकुशल करत नाही, नाकाने अकुशल करत नाही, या कानाने कधी अकुशल करत नाही, आपल्या शरीराने कधी अकुशल कर्म करत नाही. त्याने आपल्या सगळ्या या पाचही इंद्रियांवरती संयम प्राप्त केला. तो इंद्रिय संवर जाणतो. तर मला सांगा महाराज, हे त्याच्या सामान्य जीवनाचं फळ त्याला याच जीवनामध्ये मिळालं की नाही? तर अजातशत्रू म्हणाला की हो भगवान, हे त्याच्या सामान्य जीवनाचं फळ याच जन्मात त्याला मिळालं. पुन्हा भगवान म्हणतात की महाराज तो शील संपन्न झाला, पहिली गोष्ट. दुसरं काय? त्याने आपल्या इंद्रियांवरती सर्व संयम जाणला. त्यानंतर त्याने आपल्या भोजनामध्ये सुद्धा मात्रा जाणली. असं भरगच्च खात नाही, जेवणावर सुद्धा मात्रा. कारण काही काही श्रामण असतात, जे काही ऋषीमुनी असतात, ऋषीमुनी तर बनतात पण खाण्यावर मात्र त्यांचा संयम नसतो. मग आळशी बनतात, सुस्त होतात एकदम. पण बुद्धाचा श्रमण आहे, तो शील संपन्न झाला, इंद्रिय संवर जाणला. तो आता भोजन मतयुतामध्ये पण तो पुढे गेलेला आहे. म्हणजे भोजनामध्ये मात्रा जाणणे. तर बुद्धाने शील सांगितलेलं आहे, ते म्हणजे शील ग्रहण करताना विकाल भोजना वेन म्हणे. त्याच्या मागचं कारण एकच आहे. काय कारण आहे? की शील पालन करण्यासाठी तुमचा शारीरिक उत्साह हा कायम राहिला पाहिजे. जर तुम्हाला आळस आला, गुंगी आली, सुस्ती आली तर तुम्ही काय कराल? मग शील पालन कसं कराल? सगळी दुपार झोपेमध्येच गेली, शील पालन कुठे गेलं? मग शील पालन होत नाही ना. त्यासाठी भोजनामध्ये मात्रा जाणणे. तर तो श्रमण भोजनामध्ये मात्रा जाणतो, साधं भोजन करतो. बुद्धाचा श्रमण साधं भोजन करतो. पहिली गोष्ट साधं भोजन करतो. दुसरं मात्रा भोजन करतो. मात्रा म्हणजे काय? जेवढं लागते तेवढंच खातो. 2 घास ना जास्त ना 2 घास कमी, जेवढं आवश्यक आहे तेवढं मात्रा भोजन करतो. तिसरं काल भोजन करतो. म्हणजे काय? तुम्ही म्हणता विकाल भोजन, मध्यान्हाच्या नंतर जेवण करत नाही, मध्यान्हाच्या अगोदर जे जेवण आहे त्याला काल भोजन म्हणतात. तो काल भोजन करतो. आणि त्यानंतर चौथी गोष्ट, तो स्मृती आहार घेतो. भोजनाच्या नंतर तो स्मृती आहार घेतो. म्हणजे भोजन झालं की झोपत नाही, भोजन झालं की तू गुंगी करत नाही, आळस करत नाही, कंटाळा करत नाही, स्मृतिवान राहतो, जागृत राहतो, जागृत शील पालनामध्ये राहतो. तो इंद्रिय संवर जाणतो, तो आळस करत नाही. बघा, भोजन मतयुता. त्यानंतर पुन्हा भगवान विचारतात की महाराज, हे त्याच्या सामान्य जीवनाचं फळ त्याला प्राप्त झालं की नाही? पुन्हा महाराज अजातशत्रू म्हणतो की हो भगवान, हे त्याच्या सामान्य जीवनाचं हे प्रत्यक्ष फळ आहे. पुन्हा भगवान त्याला म्हणतात की महाराज, तो श्रमण, तो जो शील संपन्न झाला. दुसरं, त्याने इंद्रिय संवर जाणलं. तिसरं, त्याने आपल्या भोजनामध्ये मात्रा जाणली. असा तो आता स्मृतिवान होतो, स्मृतीचा अभ्यास करतो. कोणत्या स्मृतीचा अभ्यास? 4 प्रकारच्या स्मृती आहेत. तुमच्यापैकी जे लोक ध्यानाला जातात ना, तिथं शिकवतात 4 प्रकारच्या स्मृतींचा अभ्यास करतो. कायानुस्मृती, या कायेला जाणतो. वेदनानुस्मृती, या कायेवर होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्यांना जाणतो. चित्तानुस्मृती, आपल्या चित्ताला जाणतो. आणि चित्तात उत्पन्न होणाऱ्या धर्मानुस्मृती,
धर्माला जाणतो, अशा कायानुपස්සना, वेदानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना या 4 पස්සनांचा अभ्यास करून तो स्मृतिवान विपस्सी होतो, विपश्यनेमध्ये अग्र होतो. तर मला सांगा महाराज, हे त्याच्या सामान्य जीवनाचं प्रत्यक्ष फळ त्याला प्राप्त झालं की नाही? अजातशत्रू काय म्हणे की हो भगवान, त्याला या सामान्य जीवनाचं प्रत्यक्ष फळ प्राप्त झालं. त्यानंतर पुन्हा भगवान म्हणतात की तो जो शील संपन्न झाला, इंद्रिय संवर झाला, भोजन मतयुता जाणलं, तो स्मृतिमान झाला, म्हणजे विपस्सी झाला, तो संतुष्ट जीवन जगतो, एकदम समाधानकारक. म्हणजे हातामध्ये भिक्षापात्र आहे, जेवढी भिक्षा मिळाली तेवढी भिक्षा खायची, समाधानी मानायचं, म्हणजे लांछन द्यायचं नाही, कमी मीठ आहे, तेल जास्त आहे वगैरे वगैरे. जे भिक्षा पात्रामध्ये आलं तेवढंच खातो, समाधान जीवन जगतो. जे चिवर परिधान करायला मिळालं तेवढं चिवर घालतो, समाधानी मानतो. राहायला कुठं कुटी मिळाली, आसन मिळालं, तिथं आराम करतो, समाधान मानतो. जास्त अपेक्षा ठेवत नाही, जास्त अपेक्षा ठेवत नाही, संतुष्ट होऊन जीवन जगतो. तो संतुष्ट झालेला आहे. तर मला सांगा महाराज, त्याच्या सामान्य जीवनाचं प्रत्यक्ष फळ त्याला प्राप्त झालं की नाही? तर मग महाराज म्हणाला की हो भगवान, या सामान्य जीवनाचं प्रत्यक्ष फळ त्याला प्राप्त झालं. पुन्हा भगवान म्हणतात की महाराज, असा तो जो शीलवान झालेला आहे, असा तो इंद्रिय संवर जाणलेला आहे, असा तो भोजन मतयुता जाणलेला आहे, असा तो स्मृतिवान झालेला आहे, असा तो संतुष्ट जीवन जगणारा, तो अप्रमादी होऊन जीवन जगतो. प्रमाद करत नाही जीवन जगताना, आळस करत नाही जीवन जगताना, कंटाळा करत नाही. कारण हे जीवन तर हळूहळू मृत्यूकडे चाललं ना हो. एक ना एक दिवस हे मृत्यूला प्राप्त होणार आहे. हे शरीर जे आहे ना, हळूहळू नष्ट होत आहे. हे काल जसं होतं तसं आज नाहीये, आणि आज जसं आपलं शरीर आहे ना तसं ते उद्या राहणार नाहीये. आपल्याला वाटते मी काल जशी होते तशीच आजही आहे, मी काल जसा होतो तसा आजही आहे. फरक पडतो बघा, फार सूक्ष्म जाणावं लागते की मी काल जसा होतो तसा आज नाही. कारण 24 तासात शरीर आतमधून बदललेलं आहे, शरीर बदलत चाललेलं आहे, हे अनित्य आहे. अशा अनित्य असलेल्या जीवनामध्ये तो नेहमी अप्रमादी होऊन जीवन जगतो. अपमादेन संपादेत म्हणतो ना मी नेहमी. त्रिशरण पंचशील झाल्यानंतर अपमादेन तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कतवा. त्रिशरण पंचशिलेचं चांगलं आचरण करा, कतवा. पण कसं? अपमादेन, अप्रमादी होऊन संपादन करा, संपादेत. आणि तुम्ही काय म्हणता? साधू, म्हणजे हो बनते. कारण शील ग्रहण केल्यानं होत नाही, अप्रमादी होऊन त्याचं पालन करावं लागते. आळस करून, कंटाळा करून, सुस्त जीवन जगून शील पालन करता येत नाही. त्यासाठी अप्रमादी राहावं लागते. तर तो श्रमण अप्रमादी होऊन जीवन जगतो. तर मला सांगा महाराज की तो श्रमण अपमादेन, अप्रमादी होऊन, जागृत होऊन जीवन जगतो, तर ते त्याच्या सामान्य जीवनाचं प्रत्यक्ष फळ प्राप्त झालं की नाही? अजातशत्रू म्हणाला की हो भगवान, त्याच्या ते प्रत्यक्ष जीवनाचं ते त्याला फळ प्राप्त झालं. पुन्हा भगवान म्हणतात अशा प्रकारे महाराज, माझा जो श्रमण आहे, सामान्य जीवनाचं आचरण करता करता तो शीलवान झाला, तो इंद्रियामध्ये संवरित झाला, तो भोजनामध्ये मतयुता झाला, तो स्मृतिवान झाला, तो संतुष्ट जीवन जगणारा झाला. आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करता 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 त्याने त्याच्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिलं फळ प्राप्त केलं. त्याला म्हणतात श्रोतापन्न. मी मागच्या वेळेस तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. ज्याला दुःखमुक्तीचा मार्ग म्हटलेला, खरी दुःखमुक्ती, त्या दुःखमुक्तीच्या मार्गातील हे 4 स्टेजेस आहेत. पहिली श्रोतापन्न, दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चौथा आहे अरहंत. या 4ही पायऱ्या कोणत्या पायरीवर किती बंधनं तुटतात याचं सविस्तर वर्णन आपण मागच्या धम्मदेशनेमध्ये केलेलं आहे. तर तो श्रमण या सर्व काया वाचा मनावर संयम ठेवत ठेवत, धम्माचं मनन चिंतन करत करत, ध्यान मनन चिंतन करत करत
आपल्या जीवनामध्ये पहिलं फळ प्राप्त करतो तो श्रोतापन्न होतो. श्रोता म्हणजे दुःखमुक्तीचा स्रोत म्हणजे प्रवाह, आणि पन्न म्हणजे प्रतिष्ठित होणे. आपण म्हणत नाही का, तुम्ही इथं स्थानापन्न व्हा म्हणतो ना, या स्थानामध्ये तुम्ही प्रतिष्ठित व्हा. तसं तो स्थानापन्न हा झाला श्रोतापन्न. स्रोत म्हणजे प्रवाह. दुःखमुक्तीच्या स्रोतमध्ये तो पन्न झाला, प्रतिष्ठित झाला, कारण तो आपल्या जीवनातील 3 बंधनं तोडतो. पहिलं सक्काय दिठ्ठी, दुसरं विचिकिच्छा, तिसरं शीलबद्ध परामर्श. आता हे सांगत गेलो नाही सगळ्याचे अर्थ, आपला वेळ निघून जाईल. आपल्या मागच्या धम्मदेशनेमध्ये या सर्व शब्दांचा काय अर्थ आहे, याला 10 संयोजने असं म्हणतात. दुःखमुक्तीच्या मार्गातील 10 संयोजने आहेत, आणि प्रत्येक पायरीवरती संयोजन तो तोडत जातो तर श्रोतापन्न झाला. या श्रोतापन्न अवस्थेमध्ये त्याने सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श हे 3 संयोजने तोडले. त्यानंतर पुन्हा ध्यान मनन चिंतन करता करता तो सकृदागामी झाला. या सकृदागामी अवस्थेमध्ये त्याने कामराग 4था विकार आणि पटीक 5वा विकार ही संयोजने तोडले. त्यानंतर ध्यान मनन चिंतन करता करता तो अनागामी झाला. या अनागामी अवस्थेमध्ये त्याने सुरुवातीचे 5ही बंधन समोर तोडून टाकले, आणि पुन्हा ध्यान मनन चिंतन करता करता तो अरहंत झाला. आणि या अरहंत झाल्याबरोबर त्याचा रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या हे 5 विकार समूळ नष्ट होतात, आणि तो अरहंत होतो, तो दुःख मुक्त होतो. महाराज, सामान्य जीवनाचं हे प्रत्यक्ष फळ त्याला प्राप्त झालं की नाही महाराज? तर कोणतं फळ आहे? दुःखमुक्तीचं फळ. याच जन्मात, पुढच्या जन्मात नाही. तो याच जन्मामध्ये अरहंत होतो, दुःखमुक्त होतो. या 10 संयोजनांना तोडून तो अरहंत झाला. तरी प्रत्यक्ष सामान्य जीवनाचं डोळ्यांनी पाहता येण्यासारखं हे फळ त्याला प्राप्त झालं की नाही महाराज? तर महाराज काय म्हणे, आपला अजातशत्रू, हो महाराज भगवान, हो, सामान्य जीवनाचं हे उत्कृष्ट असं फळ त्याला प्राप्त झालं. तर हे फळ आहे बघा, अरहंत मार्गाचं फळ आहे. मी याच्यावरती सविस्तर एक धम्मदेशना मला वाटते मागच्या कोणत्या तरी प्रवचन मालिकेमध्ये केली होती. हे 10 संयोजने आहेत, हे दुःखमुक्तीच्या मार्गातील 10 अडथळे आहेत, 10 स्पीड ब्रेकर्स आहेत. एक श्रमण ध्यान मनन चिंतन करत करत या 4 पायऱ्यांनी या 10 संयोजनांना तोडतो. सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, त्यानंतर कामराग, पटीक, रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या हे 10 विकार आहेत. आणि या विकारांना, या संयोजनांना तोडून, हे समूळ नष्ट करून एक श्रमण श्रोतापन्न होतो, एक श्रमण सकृदागामी होतो, एक श्रमण अनागामी होतो, आणि एक श्रमण अरहंत होतो. अरहंत होणे म्हणजे काय? दुःखमुक्त होणे. हे या प्रत्यक्ष जीवनाचं सर्वश्रेष्ठ फळ आहे. तेव्हा राजा अजातशत्रू म्हणाला की भगवान, आज खऱ्या अर्थाने मला सामान्य जीवनाचं फळ कोणतं आहे ते समजलं. भगवान, सर्वश्रेष्ठ फळ आहे अरहंत फळ, दुःखमुक्तीच्या मार्गाचं फळ. आणि तेव्हाच तो भगवान बुद्धांचा हात जोडतो, अभिवादन करतो, आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, आजपासून, या क्षणापासून मला म्हणजे मी आजीवन बुद्ध धम्म संघास शरण जात आहे भगवान. त्या क्षणात तेव्हा तो अजातशत्रू बुद्ध धम्म संघाला शरण गेला, आणि तेव्हापासून त्याने कधीच अकुशल कर्म केले नाही बघा. तेव्हापासून, त्या क्षणापासून, कारण बुद्ध धम्म संघाला शरण गेला, आजीवन बुद्धाचा उपासक झाला, अभिवादन केलं. आणि भगवान बुद्धांना म्हणाला की भगवान, आमच्या मागे खूप कामं असतात भगवान, आता मला आज्ञा द्यावी. तर भगवान बुद्धांनी त्याला आशीर्वाद दिला, आणि मग तो तिथून निघून गेला. तो निघून गेल्यानंतर ते सगळेजण भिक्षू त्या ठिकाणी बसलेले होते, त्या सर्वांना एकत्रित केलं, आणि भगवान बुद्ध त्या भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, हा जो राजा अजातशत्रू आहे ना, भिक्षूंनो, हा जो राजा अजातशत्रू आहे, हा अजातशत्रू राजा याने जर
आपल्या धार्मिक पित्याची हत्या केली नसती ना, तर याच ठिकाणी त्याच्या धर्मचक्षु उत्पन्न झाला असता. पण बिचारा त्याने आपल्या धार्मिक पित्याची हत्या केली, म्हणून त्याला या जन्मामध्ये हे जे प्रत्यक्ष फळ आहे, सामान्य जीवनाचं प्रत्यक्ष फळ धर्मचक्षु त्याच्यात उत्पन्न. धर्मचक्षु उत्पन्न म्हणजे काय? श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होणे. श्रोतापन्न अवस्था म्हणजे काय? 3 बंधन तुटतात बघा. म्हणजे ऐकताच बुद्ध काळामध्ये असे अनेक उपासक सुद्धा होते, अनेक उपासिका होत्या. विशाखा ती श्रोतापन्न होती, अनाथपिंडक श्रोतापन्न होते, त्यानंतर राजा बिंबिसार श्रोतापन्न होता, त्यानंतर असे अनेक राजे आहेत, अनेक जण, अनेक भिक्षू आहेत जे श्रोतापन्न होते. श्रोतापन्न म्हणजे काय? ते आपल्या जीवनात 3 बंधनं तोडतात या मनावरचे. कोणते कोणते? पहिला आहे सक्काय दिठ्ठी, म्हणजे या शरीराबद्दल आपल्यामध्ये जे काही अज्ञान आहे. कोणतं अज्ञान आहे? माझं शरीर सुंदर आहे, माझं शरीर सुंदर आहे, माझं शरीर चांगलं आहे, माझं शरीर चांगलं आहे. सुंदर आहे का शरीर? हे शरीर आता आमच्या बाबाला विचारा बरं, म्हातारे झाले, म्हातारपण आलं ना की शरीर कुठे सुंदर आहे? हो, म्हातारपण आहे, आजारपण आहे, आतमध्ये सगळी घाणच्या घाण भरलेली आहे. याच्यामध्ये माझं असं काहीच नाही आहे, काहीच नाही आहे का? काहीच नाही आहे. कारण माणूस मेल्यानंतर पण त्याचं ज्या पोस्टमॉर्टम करतात ना, आपण म्हणतो का त्याचं हृदय माझ्याकडे राहू द्या, हृदय, त्याची किडनी माझ्याकडे राहू द्या, माझं चांगलं होत, म्हणतो का आपण? नाही जाऊ द्या म्हणतात, स्मशानात जाऊ द्या म्हणतो की नाही आपण? या शरीराबद्दलचं अघोर अज्ञान असते बघा. ते अज्ञानाचं ते बंधन आहे, हे बंधन माणसाला दुःखमुक्त होऊ देत नाही. श्रोतापन्न होणे म्हणजे काय? आपल्या मनातील हे जे बंधन आहे, हे शरीराबद्दलचं अज्ञान, हे अज्ञानाचं विकार हा नष्ट होतो. त्याला म्हणतात सक्काय दिठ्ठी. स म्हणजे सुंदर, काय म्हणजे शरीर, दिठ्ठी म्हणजे दृष्टिकोन. या शरीराबद्दलचा चुकीचा दृष्टिकोन हा विकार नष्ट होतो. सक्काय दिठ्ठी. विचिकिच्छा, किच्छा म्हणजे शंका. बुद्ध, धम्म आणि संघाबद्दल शंका असणे मनामध्ये, हा पण मोठा विकार आहे, जे माणसाला दुःखमुक्त होऊ देत नाही. तर विचिकिच्छा हा विकार सुद्धा नष्ट होतो. आणि तिसरा विकार आहे शीलबद्ध परामर्श, म्हणजे अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधविश्वासावरती विश्वास ठेवणे. हे 3 बंधनं तुटतात. तर हे 3 बंधनं जेव्हा तुटतात तेव्हा त्याच्या मनात धर्मचक्षु उत्पन्न झालेला आहे असं बुद्ध म्हणतात. पण हा राजा अजातशत्रू कसा होता बिचारा? हा एवढा धीर गंभीर उपदेश, सामान्य फलसूत्राचा उपदेश भगवान बुद्धांनी या राजा अजातशत्रूला केला. तर बुद्ध काय म्हणतात की भिक्षूंनो, या राजा अजातशत्रूने जर आपल्या धार्मिक पित्याची, म्हणजे कोणाची? बिंबिसाराची, त्याने हत्या केली ना. आणि 5 प्रकारचे म्हणजे पाप कर्म महापाप कर्म सांगितले भगवान बुद्धांनी. एक, आईची हत्या करणे. दुसरं, पित्याची हत्या करणे. तिसरं, एखाद्या अरहंताची हत्या करणे. चौथं, बुद्धाचं रक्त काढणे. आणि 5वं, संघामध्ये फूट पाडणे. हे 5 महापाप कर्म आहे. त्याला गरुवा कर्म असं म्हणतात. हे जर कर्म आपल्या हातून घडलं ना, या जीवनात दुःखमुक्त होत नाही व्यक्ती. होतं, मोठं अकुशल कर्म आहे ना. आणि हे सगळे अकुशल कर्म त्या देवदत्तानं पण केले होते. त्याने संघामध्ये फूट पाडली, बुद्धाचं रक्त काढलं. या अजातशत्रूने आपल्या धार्मिक पित्याची हत्या पण केली. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंनो, याने जर आपल्या धार्मिक पित्याची हत्या केली नसती तर याच ठिकाणी याच्या धर्मचक्षु उत्पन्न झाला असता, म्हणजे हा श्रोतापन्न झाला असता. पण अकुशल कर्म केलं, पित्याची हत्या केली, म्हणून हा दुःखमुक्त होऊ शकत नाही, धर्मचक्षु उत्पन्न होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी राजा अजातशत्रू याला हा जो सामान्य जीवनाचं जे फळ आहे, ज्याला अरहंत फळ म्हटलेलं आहे, हे कसं प्राप्त होते? याच जन्मामध्ये, पुढच्या जन्मात नाही, याच जन्मात धम्माचं आचरण करता 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 एक श्रमण हा अरहंत होतो, दुःखमुक्त होतो. तर त्याच्यावर आधारित हे जे सामान्य फलसूत्राचा जो उपदेश आहे, तो उपदेश भगवान बुद्धांनी या राजा अजातशत्रूला केलेला आहे. हा राजा अजातशत्रू त्यानंतर आजीवन बुद्धाचा उपासक झाला. आणि बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जी पहिली धम्मसंगीती झाली आपल्या राजगृहामध्ये,
जी पहिली धम्मसंगीत झाली त्याला पंचशतिका म्हणतात. 500 अरहंत भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये त्या 500 अरहंतांच्या पहिल्या धम्मसंगीतीचं आयोजन या राजा अजातशत्रूने केलं होतं. पण असं इतिहासात सांगितलेलं आहे की यांचा जो वंश होता, कोणाचा, या बिंबिसाराचा, हा यांचा वंशात सगळा पितृवधक होता. म्हणजे बापाची हत्या पोरानं करायची, त्याची हत्या त्याच्या पोरानं, त्याची हत्या त्याच्या पोरानं. जसं बिंबिसारची हत्या अजातशत्रूने केली, तर अजातशत्रूची पण हत्या कालांतराने अजातशत्रूची हत्या पण त्याच्या पुत्राने केली. हे असं त्याचा जो पितृवधक वंश होता असं इतिहासामध्ये सांगितलेलं आहे. तुर्तास आजचं जे आपलं हे प्रवचन आहे हे श्रामान्य फल सुत्तावर आधारित आहे. तर अशा प्रकारे श्रामान्य फल सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धांनी राजा अजातशत्रू याला केलेला आहे. तेव्हा आपण आजही या उपदेशाचं चिंतन मनन करावं. तेव्हा धम्मदेसनेच्या सरते शेवटी तुम्हाला पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.